करिअर कट्टा, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी 365 दिवसांच्या शिवसंकल्प व्याख्यानमालेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज 134वं सेशन आर्थिक साक्षरता आणि गुंतवणूक या सदरामध्ये आपण बघणार आहोत 50-30-20चा नियम आणि आपलं आर्थिक नियोजन. 50-30-20 हा आकडा वारंवार या ठिकाणी आपल्या कानावर पडतो ज्या वेळेला फायनान्शियल डिसिप्लिन का फायनान्शियल प्लॅनिंग हा विषय घेऊन आपण या ठिकाणी विचार करायला लागतो. आणि आपल्या आजूबाजूची जी सगळी परिस्थिती आहे जी तुम्ही बघताय, लक्षात घ्या, आपण त्यावेळेला बोलतोय, मी वारंवार सांगतो त्यावेळेला, की जिथं ईएमआयचा ट्रॅप आपल्या भोवतीनं वाढत चाललेला आहे. आपल्यापैकी बरेच लोक असतील की ज्यांनी कोणी मोबाईल ईएमआय वर घेतला असेल, बाईक ईएमआय वर घेतली असेल, किंवा ईएमआय वर घेण्याचा प्लॅन पुढच्या ह्याच्यात असेल सगळ्या त्याच्या बाबतीतनं. आपल्या घरामध्ये वडिलांनी घरासाठी घेतलेला असेल, एखादी मोठी व्हेकल घेतली असेल, कमर्शियल व्हेकल घेतला असेल, बिझनेस एक्सपान्शनसाठी लोन घेतला असेल. पण हे सगळ्या गोष्टी बघतात. बिझनेस एक्सपान्शनसाठीचं लोन हा वेगळा प्रकार झाला, लक्षात घ्या. आणि बाकी जे कंझ्युमर लोन आहेत, कंझ्युमर लोन ज्याला म्हटलं जातं, लक्षात घ्या, ते वेगळे प्रकार आहेत. तर आपण आज हे बघणार आहोत की दोन पद्धतीच्या व्यक्ती, की समान 30,000 पगार असणारे दोन लोक जर आपण घेतले, तर एक व्यक्तीकडे 25 तारखेनंतर तो लगेच चालू करतो की मला 1,000 रुपये दे, 2,000 रुपये दे, तुला पगार आल्यावर देतो. म्हणजे त्याचं 25 तारखेपासून पुढच्या महिन्याच्या 10 तारखेपर्यंतचे 15 दिवस हे या ठिकाणी उसनवारवर चाललेले असतात. आणि दुसरी व्यक्ती असते की त्याच पगारामध्ये दरवर्षी या ठिकाणी लाखभर रुपयाची सेव्हिंग करून जाते, लक्षात घ्या. मग हा काय प्रकार असतो? हे कसं शक्य होतं की एका व्यक्तीला त्याच पगारामध्ये भागवण्यासाठी धावपळ करावी लागते आणि दुसऱ्या व्यक्तीला बऱ्यापैकी चांगली सेव्हिंग करणं जमतं, हे लक्षात घ्या. मग आपण या ठिकाणी स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की मला पगार आल्यानंतर मी पहिल्यांदा काय करतो. म्हणजे तुम्हाला ज्या वेळेला या ठिकाणी कुठलंही इंटर्नशिपचा पेमेंट मिळेल, आता तुम्ही पार्ट टाइम जॉब करत असाल त्याचं पेमेंट मिळेल. आपल्यापैकी काही होतकरू विद्यार्थी इतके चांगले आहेत की त्यांना शिकत असताना काम करण्याची गरज आहे, पण ते करतायत चांगल्या पद्धतीने, आनंदानं करतायत, ते एन्जॉय करतायत. पण त्या आलेल्या पैशातून काय करतोय? कमी वयामध्ये तुम्ही पैसे कमवायला लागलात, पण कमी वयामध्ये कमवलेले पैसे राखण्याची पद्धत तुम्हाला समजली का? हा भाग महत्वाचा आहे. आणि आपल्याकडं आपले जे सिलेबस आहे त्या सिलेबसमध्ये हा भाग मिसिंग आहे. तो कव्हर करण्याचा प्रयत्न आपण करतोय की प्रॅक्टिकली आपल्याला कसा विचार केला पाहिजे, कोणत्या दिशेनं जायला पाहिजे हे समजून घेण्याचा प्रयत्न आजच्या सेशनमध्ये आपण करणार आहे. फायर मुवमेंटचा ज्यावेळेला विचार करतो आपण, फायनान्शियल इंडिपेंडन्स रिटायर अर्लीचा, त्यावेळेला 30व्या वर्षी तुम्ही करोडपती होऊ शकता का? आता तुम्ही विचार करा, सर मी आता 18, 19, 20चा आहे, अजून 2-3 वर्षे तर शिकणारच आहे, मग मला हार्डली 12-15 वर्षे मिळतील, 12-15 वर्षामध्ये मला काय मी करू शकणार आहे असं त्याच्यामध्ये. आणि आजूबाजूची उदाहरणं तुम्ही बघत असाल की काही 30 वर्ष, 35 वर्ष, 40 वर्ष. काल मला एक 50+ वर्ष वय असणारा एका ठिकाणी मित्र आहेत माझे, सिनियर मार्गदर्शक त्याच्या बाबतीतनं. त्यांचा फोन आला की सर मला आता प्राध्यापक बनायचं आहे, काहीतरी व्यवस्था करता येते का बघा त्याच्या बाबतीत. मी म्हटलं सर तुम्हाला मिळणाऱ्या सर्व्हिसमधून तुम्हाला म्हणजे किती 10 वर्षांमध्ये तुम्ही काय हे करताय? तर सर अजून मी वेटिंगलाच आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपण असं म्हणतो की 30व्या वर्षी तुम्ही करोडपती बनू शकता का? आता एक सिम्बॉलिक म्हणतो आपण करोडपती बनत असताना, तुमच्याकडे 6 महिन्याचा मिनिमम तुमचा स्पेंड जो आहे तो सेव्ह आहे का, ज्याला इमर्जन्सी फंड म्हणतो आपण त्याच्या बाबतीत. तर विचार करतो आपण की इमर्जन्सी लागली की मित्र आहेत माझ्याकडे, आपण मोठ्या प्रमाणात म्हणतो आपल्याला पैसे सांभाळायची गरज नाही, आपले मित्र आहेत आपल्यासाठी कधी उभे राहतात. ह्या इमोशन्स बाजूला जाऊ देत, पण तुम्हाला जे प्लॅनिंग लागणार आहे ते आपल्याकडे आहे का हे बघा. रिटायरमेंट नंतर आपल्याला कुणावर अवलंबून राहायचं आहे का, त्याचंही प्लॅनिंग आपल्याला लागेल, हे लक्षात घ्या. आणि मग काय आपण वयाच्या 60व्या वर्षापर्यंत किंवा शेवटपर्यंत कामच करत राहू? काम करत राहणं हा भाग वेगळा आहे, लक्षात घ्या. पण जगण्यासाठी काम करावं लागणं नाईलाज असतं, हा वेगळा भाग आहे. त्याचं प्लॅनिंग आपलं असायला पाहिजे. आता आपण याच्यावर बोललेलो आहोत. बजेट ज्या वेळेला फॅमिली बजेटचा पार्ट आला त्यावेळेला आपल्याला माहिती आहे का 80% कुटुंबांमध्ये बजेटच बनवलं जात नाही. 76% कुटुंब आपण बघितले की पहिल्या 10 दिवसामध्ये पगार संपून जातो आलेला. 67% भारतीयांच्याकडे 3 महिन्याचा इमर्जन्सी फंड देखील शिल्लक नाही. लक्षात, म्हणजे अगदीच आता वसई विरार आहे किंवा बऱ्याचशा ठिकाणी इतका मोठ्या प्रमाणात पाऊस आलाय, इलेक्ट्रिसिटी ब्रेकडाऊन झाले, कामं बंद झालेली आहे. तर तिथल्या लोकप्रतिनिधींना पहिलं काम काय करावं लागतं की हातावर ज्यांचं पोट आहे त्यांच्यासाठी अन्नधान्याची व्यवस्था काहीतरी करावं.
कारण आज काम करून आज खाणारी लोकसंख्या जास्त असणाऱ्या भारतामध्ये आपण असा विचार करतोय की मला 50-30-20चा फॉर्म्युला घेऊन चांगलं जगता येईल का. या दोन्ही गोष्टी लक्षात घ्या. तर तुम्ही म्हणाल की सर तुम्ही काय नुसतंच वरच्यावरचं सांगताय, ग्राउंड रियालिटी अशी आहे आम्हाला माहिती आहे. हे आत देखील चांगल्या पद्धतीनं आपल्याला ही प्लॅनिंग करणं येणं शक्य आहे. लक्षात घ्या. फक्त 11% भारतीय स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट करतात. मध्ये 11% तुम्ही कसं पोहोचाल याचा विचार आपल्याला करायचा आहे. महागाईचा दर 6.5% असताना बचत गटात ठेवलेले जे पैसे आहेत ते या ठिकाणी आपल्याला त्याची व्हॅल्युएशन जाते, त्याची व्हॅल्यू तेवढी मिळत नाही. मग त्याला आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी कसं मॉनिटरिंग करता येईल, वाढवता येईल, कशा पद्धतीने याचा विचार करणं गरजेचं आहे. साधारणतः या ठिकाणी प्रति युजर जे क्रेडिट कार्ड आहे ते 80,000 रुपये साधारणतः डेप्ट आहे त्याची, हे लक्षात घ्या. आणि मग हे सगळं असताना या ठिकाणी 50-30-20च्या नियमानं बरेच म्हणजे आता हा अमेरिकन जे या रूलला फॉलो करतात त्याच्या या ठिकाणी बरेच लोक या ठिकाणी फायनान्शियली स्टेबल झालेले आहेत. लक्षात घ्या. आणि मग ते वॉरन बफेट यांचं वाक्य मी परत, डू नॉट सेव्ह व्हॉट इज लेफ्ट आफ्टर स्पेंडिंग बट स्पेंड व्हॉट लेफ्ट आफ्टर सेव्हिंग. काय म्हणतो त्याच्या बाबतीतनं की खर्च केल्यानंतर राहिलेली रक्कम वाचवू नका, तर वाचवल्यानंतर राहिलेली रक्कम खर्च करा, बचत केल्यानंतर. लक्षात त्याच्या बाबतीतनं तर त्याच्यावर आपण या ठिकाणी थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. त्यामुळे आपण पहिल्यांदा हा 50-30-20चा फॉर्म्युला काय आहे हे समजून घेऊ, बोललोय आपण त्याच्यावर. हे रिपीट होणारे घटक आहेत पण पुन्हा पुन्हा घ्यावे लागतात, कारण आता स्पेशलाइज थोडंसं आपण त्या विषयावर बोलत चाललेलो आहोत. लक्षात घ्या. तुम्हाला कितीही पगार असू दे, मग तो 5,000 रुपये या ठिकाणी 5 लाखापर्यंतच्या कुठल्याही रेंजमध्ये पगार असेल तर त्याचे 3 भाग करता येतील आपल्याला. एक, पहिले 50% गरजा ज्या टाळताच येणार नाहीत अशा गरजा असतात, म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, मोबाईल रिचार्ज आता आपण म्हणतो त्या पद्धतीनं, ठीक आहे, किंवा आणि काही ज्या गोष्टी लागणार आहेत त्या बेसिक तुमची लाईफस्टाईल मेंटेन करण्यासाठीचा 50%चा भाग आपल्याला ठेवायचा. 30% जे आहे ते तुमचं जे काही एक हाऊस असेल, मौज असेल, एंटरटेनमेंट असेल, ठीक आहे, जीविका आणि उपजीविका म्हणतो त्या पद्धतीने आपण, तर यासाठी आपल्याला 30% रक्कम आणि 20% आपल्याला आपल्या बचतीसाठी वापरायचे आहे, हे लक्षात घ्या. आणि मग बचतीसाठी ज्या वेळेला 20% वापरायचे आहेत, 30% आपल्याला या ठिकाणी हाऊस मौज करायची आहे आणि या ठिकाणी गरजा भागवण्यासाठी आपल्याला 50% वापरायचे. तर हा नियम शोधला कुणी, कसा नियम या ठिकाणी हे लक्षात घ्या त्याच्या बाबतीत. तर एलिझाबेथ रिटर्न नावाचे एक या ठिकाणी संशोधक आहेत ज्यांनी हा नियम शोधला. लक्षात त्याच्या बाबतीतनं. तर या ठिकाणी हार्वर्ड लॉ स्कूलचे प्रोफेसर आहेत, त्यांनी या ठिकाणी हा रूल शोधून काढला आणि 2005 मध्ये ऑल युअर वर्ड्स द अल्टिमेट लाईफ टाईम मनी प्लॅन नावाच्या पुस्तकामध्ये या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला सविस्तर बघायला मिळतील. आपल्याला लाखो कुटुंब या माध्यमातून फायनान्शियली स्वातंत्र्य जे आहेत ते अनुभवताना बघायला मिळतील. लक्षात घ्या. हे का इतकं लोकप्रिय झालं, तर साधा नियम बनवला त्यांनी, फार किचकट कॅल्क्युलेशन्स वगैरे काही ठेवले नाही, व्यावहारिक नियम बनवला, लवचिक ठेवला, तो फ्लेक्झिबल ठेवला. लक्षात घ्या. सगळ्यांसाठी लागू होतो आणि तो प्रूव्हन आहे. त्या पद्धतीच्या केसेसमध्ये म्हणजे तुम्ही जर आता लेक्चर चालू असतानाच गुगल केलं किंवा लेक्चर झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही AI ला जर विचारलं की काय खरोखरच याची वास्तवता काय आहे, किती प्रॅक्टिकली हे पॉसिबल आहे, किती लोक करतायत, सक्सेस रेशो काय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पॉझिटिव्हली तुम्हाला मिळू शकतील आणि आपल्या सगळ्यांना समजतात. म्हणजे आपल्या इथं आज प्राचार्य आहेत, प्राध्यापक आहेत का आपले विद्यार्थी मित्र आहेत, सगळ्यांनाच सारख्या पद्धतीने हे या ठिकाणी समजणार आहे, हे लक्षात द्या. त्याच्या बाबतीतनं आपल्या प्रत्येक पैशाला आपण कामाला लावलं पाहिजे, हे लक्षात घ्या. कारण या ठिकाणी जर तुम्ही त्याला कामाला लावले तर पैसे स्वतःच ठरवतात कुठं जायचं, म्हणजे तो खर्च इतर मार्गाने जात असतो, हे लक्षात घ्या. 50-30-20 मध्ये पैशाचे मालक तुम्ही असतात, पैसा तुमचा मालक असत नाही, हे समजायचं. तर पहिल्या 50%वर आपण विचार करू. 50% गरजांचा भाग. नीड म्हणजे नेमकं काय, अत्यावश्यक गरजा ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये मूलभूत गरजा ज्याच्याशिवाय जगणं शक्य होत नाही, बेसिक क्वालिटी ऑफ लाईफ मिळत नाही, त्या सगळ्या गरजा. म्हणजे चांगल्या पद्धतीच्या घरात राहायचं आहे तर त्या घराचं भाडं असेल किंवा या ठिकाणी स्वतःचं घर असेल, घेतला असेल तर त्याचा EMI असेल, सोसायटी मेंटेनन्स असेल, प्रॉपर्टी टॅक्स असेल, या घरासाठीचा भाग. जेवणासाठीच एक लक्षात त्याच्या बाबतीतनं आपल्याला 20 ते 25% गरजा आपल्या खाण्यापिण्याच्या असू शकतात. मग तो किराणा असेल, भाजीपाला असेल, दूध असेल किंवा या ठिकाणी बाकी कोणतेही इसेन्शियल फूड आयटम त्याच्यामध्ये येऊ शकतात. युटिलिटीज, इलेक्ट्रिसिटी, पाणी, गॅस, इंटरनेट, मोबाईल बिल यासारख्या काही गोष्टी असतील त्याच्यामध्ये 5 ते 10% खर्च होतो. ट्रान्सपोर्टेशन, तुम्ही कॉलेजला जाणार आहात, तुम्ही जॉबला जाणार आहात, तुम्ही मार्केटिंगसाठी फिरणार आहात,
तुम्ही जिथं कुठे जाणार त्यासाठीच या ठिकाणी 10 ते 15% ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आपली असते. मग पेट्रोल, डिझेल, पब्लिक ट्रान्सपोर्ट जायला असेल, बसचा पास असेल, गाडी घेतली असेल तर त्याचा EMI असेल, व्हेकलचा इन्शुरन्स असेल, हा त्याचा भाग आहे. हेल्थ केअरचा जो काय भाग आहे त्याच्यामध्ये साधारणतः 5 ते 8% आपल्याला खर्च जातो. कारण हेल्थ केअर इन्शुरन्सचा प्रीमियम असतो, रेग्युलर मेडिसिन्स असू शकतात, डॉक्टरची व्हिजिट असू शकते आणि प्रिव्हेंटिव्ह केअरसाठी देखील तुम्हाला खर्च करावा लागू शकतो, हे लक्षात. एज्युकेशन, शिक्षणासाठी आपल्याला शिक्षण हे बेसिक नीड्स मध्ये घेतले, हे लक्षात आहे पहिल्यांदा. ठीक आहे. त्यामुळे त्यासाठी आपल्याला 5 ते 10% खर्च येतो. मग तो स्वतःची फीज असेल, मुलांची फीज असेल, युनिफॉर्म असेल, इसेन्शियल बाकीचे काही कोर्सेस असतील त्यासाठी आपल्याला खर्च येतो. बेसिक इन्शुरन्स जो आहे तो इन्शुरन्ससाठी या ठिकाणी टर्म इन्शुरन्स, व्हेकल इन्शुरन्स आणि होम इन्शुरन्स यासाठी आपल्याला खर्च येणार आहे. लोनची जी EMI आहे, जसं वर आपण होम लोन बघितलं, पण एज्युकेशन लोन असेल, व्हेकल लोन असेल, बाकी सगळ्यासाठी EMI ला जातात. एक एक्झाम्पल जर आपण या ठिकाणी बघितलं तर 30,000 रुपये पगार असणाऱ्यातले 15,000 रुपये जर आपल्याला पहिले 50% मधले जर करता रिझर्व्ह करायचे आहेत, तर एक एक्झाम्पल टाइम टेबल त्यांनी दिलं. 6,000 रुपये घराचं भाडं, भाजी किराणा 3,500 रुपये, युटिलिटी बिल 1,500 रुपये, ट्रान्सपोर्टेशन 2,000 रुपये, हेल्थ केअरसाठी 500 रुपये, एज्युकेशनसाठी 1,000 रुपये, इन्शुरन्ससाठी 500 रुपये महिन्याचं बजेट आहे, हे लक्षात. ठीक आहे. हे बजेट तुम्हाला पाहिजे तसं कमी जास्त करू शकता तुम्ही, या लक्षात. पण आपल्याला बसवायचं आहे ते 50% मध्ये, याच्या प्रायोरिटी ठरवून लक्षात घ्या. हे पहिल्यांदा गोष्ट आपण हे समजून घेऊ त्याच्यामध्ये की या सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे ह्या खऱ्या गरजा आहेत. घर, अन्न, कपडे, वीज, वाहतूक, आरोग्य. आणि फेक नीड काय आहेत, म्हणजे आयफोन शिवाय मला ते जमतच नाही, हा लक्षात. म्हणजे काल एका मैत्रिणीचा स्टेटस बघितला आणि त्याच्यात म्हटलं काय झालं, त्याच्यामध्ये दुकान टाकलंय. त्याने म्हटले दुकान नाही टाकलं, आमच्याकडे सगळ्यांच्याकडे आयफोन असतात, भावाच्याकडे एकाकडे नव्हता, त्यांनी पण आता घेतला, त्याच्यामध्ये टाकला. म्हणजे असं वाटतं स्टेटस तो नीड मध्ये नाही येत, लक्षात घ्या. ब्रँडेड क्लॉथ मध्ये या ठिकाणी कम्फर्टेबल क्लॉथ आपण या ठिकाणी बघतो ब्रँडेड पेक्षा, ते महत्वाचं आहे. बिग हाऊस, काल मी ब्रँडवर बोललो आणि आज ब्रँडेड कपड्यांवर बोलतोय, लक्षात. यातला फरक समजून घ्या. ब्रँड डेव्हलप करा आणि दुसऱ्याला खरेदी करायला लावा, हे लक्षात. त्याच्यावर तितका ब्रँड क्वालिटीचा आपल्याला डेव्हलप करायचा आहे. मोठं घर पाहिजे का आपल्याला, गरज आहे का? घर घ्यायला तुम्हाला तुमच्या शिल्लक पैशातून घेत असाल तर जितकं घेऊ शकाल, अफोर्ड करू शकाल तेवढं तुम्ही घेऊ शकाल, हे लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी झोमॅटो, स्विगीचं प्रमाण किती आहे आता, त्याचाही विचार थोडासा व्हायला पाहिजे. 50% पेक्षा जास्त जर होत असेल तर काय चुकतंय, वॉर्निंग सिग्नल आहे, ते लक्षात घ्या. म्हणजे काय, रेंट जो आहे तो पगाराच्या 30% पेक्षा जास्त झालाय का बघा. EMI एकत्रित जे आहे ते 40% पेक्षा जास्त झालेत का बघा. किंवा बेसिक नीड आपल्या या ठिकाणी फुलफिल होत नाहीत. हे आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेटिव्ह जायचं आहे आपल्याला. म्हणजे आपल्याला या ठिकाणी ते माहित असायला पाहिजे की कशा पद्धतीनं हा बदल व्हायला लागेल, किंवा कसा बदल होतो, हे लक्षात त्याच्या बाबतीत. मग आपल्याला भाडं जर जास्त होतंय तर थोडंसं कमी रेंजला शिफ्ट होता येईल का, हा लक्षात. तुम्ही आता बॅचलर आहात तर तुम्हाला रूममेट्स शोधून या ठिकाणी शेअर करता येईल का, EMI रिस्ट्रक्चर करून घेता येतील का, हा लक्षात. इन्कम वाढवण्यासाठी प्रयत्न करता येईल का, लोकेशन बदलता येईल का, या सगळ्या गोष्टी विचार झाला पाहिजे. हे सिग्नल आहेत आपल्याला. हे 50% पेक्षा जास्त वाले, म्हणजे याला कुठेतरी आपल्याला सेटल करायला लागणार आहे. फायनान्शियल प्लॅनिंगचा पहिला भाग इथं या ठिकाणी महत्वाचा आहे, ज्याच्यावर बारीक लक्ष देऊन तुम्ही कॅल्क्युलेट केलं पाहिजे. मित्रांनो, तुम्ही कदाचित पुढच्या 2-3-4 वर्षानंतर याचा वापर कराल, पण हे तुमच्या डोक्यात फिट बसायचं असेल तर घरातलं बजेट बनवायला घ्या. बनवून देतो म्हणून सांगा फक्त, त्याच्यावर तपासा, विचारा. तुमच्या लक्षात येईल की आई वडील आपल्यासाठी किती कष्ट करतायत, कशा पद्धतीने काम करतायत, लक्षात घ्या. त्यांना मिळालेल्या ज्ञानाप्रमाणे ते जगतायत, तुम्हाला जगवण्याचा प्रयत्न करतायत. तुम्हाला 4 नवीन गोष्टी मिळाल्या तर त्या रिस्ट्रक्चर ऑर्गनाईज करण्याचा जर प्रयत्न केला तुम्ही तर काहीतरी चित्र बदलू शकतं आपलं, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी पुढचा भाग 30%चा हाऊस मौज म्हणतो आपण त्याच्यात, बरोबर, लाईफसाठी त्याच्यावर. तर त्याच्यामध्ये ह्या काय, त्या नीड्स पहिल्या बघितलं तर वॉन्ट्स, मला हे पाहिजे आहे ज्यामुळे माझं जीवन आनंददायी बनू शकतं, हे लक्षात घ्या. मग एंटरटेनमेंटमध्ये तुम्हाला नेटफ्लिक्स पाहिजे असतं, अमेझॉन प्राईम पाहिजे असतं, हॉटस्टार पाहिजे, युट्यूब प्रीमियम पाहिजे, स्पॉटिफाय, मूवीजला जायचं आहे, लक्षात. किंवा या ठिकाणी गेम खेळायचे आहेत, बाहेर जेवायला जायचंय, रेस्टॉरंट, स्विगी, झोमॅटो, कॅफे, आईस्क्रीम, फूड, लक्षात, फाईन डायनिंग, हे सगळं आहे. लाईफ मधनं वजा नाही करायला सांगितलं, पण त्याचा रेशो ठरवलाय. हे पुढच्या भागात घ्या. पहिल्या 50% मध्ये हे नको यायला पाहिजे. शॉपिंग करायचंय, पाहिजेत ब्रँडेड कपडे, पण ते 30% मध्ये बसवायचे, पहिल्या 50 मध्ये
नाही हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. मग तुम्हाला या ठिकाणी चांगले वॉचेस पाहिजेत, परफ्यूम पाहिजे, फॅशन आयटम पाहिजे, जे तुम्हाला पाहिजे त्या हाऊस मजेच्या गोष्टी ह्या दुसऱ्या 30% मध्ये येत आहेत. गॅजेट्स वेगवेगळे पाहिजेत. आता म्हटलं मग आयफोन घ्यायचा आहे, पण घेत असताना तो 30% बजेटमध्ये दुसऱ्या बसतो का? पहिल्या टप्प्यात नाही. गरजेच्या भागात नाही आहे ते लक्षात घ्या. हे हाऊस पाहिजे, वॉन्ट्स मला पाहिजे तसं त्याच्याबद्दल, तर त्याचा विचार करा. ट्रॅव्हलिंग, आता कामासाठीचं ट्रॅव्हलिंग पहिल्या भागात आहे. पण मला ट्रिपला जायचं आहे, आउटिंगला जायचं आहे, लक्षात. मला या ठिकाणी भारत फिरायचं आहे, भारताबाहेर जायचं आहे, कुठं आपल्या भागात कुठं ट्रिपला जायचं आहे, दर महिन्याला या ठिकाणी कुठं जायचं आहे, तर त्याचं प्लॅनिंग असलं पाहिजे लक्षात घ्या. पर्सनल ग्रुमिंग, पर्सनॅलिटीसाठी आवश्यक असणारे या ठिकाणी मग सलून व्हिजिट असेल, ब्युटी ट्रीटमेंट असतील, जिम असेल, स्पा असेल, लक्षात. एक वरच्या लेवलला, नेक्स्ट लेवलला आपण जातो त्यावेळेला या गोष्टीचा विचार होतो लक्षात घ्या. तुमच्या हॉबीज, इंटरेस्ट यासाठी मग स्पोर्ट्स क्लब असेल, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट असतील, आर्ट असू शकते एखाद्या त्याच्यामध्ये, किंवा फोटोग्राफीचे इक्विपमेंट्स घ्यायचे असतील, तुम्हाला बुक्स घ्यायचे असतील, हे तुमच्या या ठिकाणी आहे हे लक्षात त्याच्यामध्ये. म्हणजे रेग्युलर लागणाऱ्या पुस्तकांच्या व्यतिरिक्त अजून पुस्तक घ्यायचे तर त्याच्यात येऊ शकतात. कुणाला गिफ्ट, वाढदिवसाची गिफ्ट द्यायची आहेत, अॅनिव्हर्सरीची गिफ्ट द्यायची आहेत, फेस्टिवल गिफ्ट घ्यायचे आहेत, हे लक्षात घ्या. हे तुमच्या याच्यामध्ये येऊ शकतं. प्रीमियम सर्व्हिसेस ज्या लागतात, ओला, उबर, प्रीमियम ॲप, फास्ट डिलिव्हरी चार्जेस किंवा कन्व्हिनियन्स चार्जेस, हे सगळं म्हणजे पुढे तुमचे हे आता हाऊसमोज. मला एअरपोर्टला जायचं आहे, तिकीट काढलं इकॉनॉमीचं, मी व्यवस्थित या ठिकाणी दिल्लीला पोहोचू शकतो, हा एक भाग झाला. पण मला असं वाटतं तिथे गेल्यानंतर मला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाली पाहिजे, मला लॉन्च ऍक्सेस मिळाला पाहिजे, मला शीट पुढची मिळायला पाहिजे. तर याला जे पे करायचे आहेत ना, हे तुमच्या वरच्या 30% मध्ये ते खर्च येतात. तर बघा, येत असतील तर करा, नाहीतर आपण या ठिकाणी म्हणजे एक एक्झाम्पल मी सांगतोय तुम्हाला, अशा पद्धतीने आपल्याला ते स्विच एवढं अवेअर आपण असायला पाहिजे, हे आपण सांगण्याचा प्रयत्न करतोय लक्षात घ्या. म्हणजे लक्झरियस ट्रान्सपोर्टच्या बाबतीमध्ये प्रीमियम बाईक वगैरे या सगळ्या गोष्टीचा विचार या 30% मध्ये व्हायला पाहिजे. म्हणजे याचं या ठिकाणी परत आता 30% म्हणजे किती? 30,000 पगाराच्या 9,000 रुपये तुम्ही त्याच्यात दिलेले आहे. मग त्याचं एक एक्झाम्पल बघतो आपण. नेटफ्लिक्स ओटीटी प्लॅटफॉर्मचे 500 रुपये असतील, बाहेर खायला जाण्यासाठी 2,000 रुपये महिन्याचे असतील, शॉपिंगसाठी 1,500 रुपये असेल दर महिन्याला, मूव्ही आणि एंटरटेनमेंटसाठी 500 रुपये, जिम सबस्क्रिप्शन कदाचित 800 रुपये असू शकतं, पर्सनल केअरसाठी 1,000 रुपये, हॉबीजसाठी 700 रुपये, लक्षात. त्यानंतर या ठिकाणी विकेंड आउटिंगसाठी 1,000 रुपये, स्मॉल ट्रिपसाठी 1,000 रुपये, असे 9,000 रुपये तुमचे जाऊ शकतात. यातले आयटम तुम्ही इकडे तिकडे करा, तुमचं ठरले. या गोष्टी माझ्या वॉन्ट्स मधल्या आहेत, या गोष्टी माझ्या नीड्स मधल्या आहेत. नीड्ससाठी 50%, वॉन्ट्ससाठी 30%, हे प्लॅनिंग मला करता यायला पाहिजे. आणि मग या ठिकाणी लक्षात घ्या, कशाला जागा द्यायला पाहिजे इथं वॉन्ट्समध्ये? लाईफ एन्जॉय करायची आहे, मेंटल हेल्थ, मोटिवेशन, फॅमिली बाउंडिंगसाठी, रिवॉर्ड्स युअर सेल्फ, बरोबर, स्ट्रेस रिलीफसाठी, सोशल लाईफ, पर्सनल ग्रोथसाठी द्यायचं. जर तुमच्या वॉन्ट्स अशा असतील काय त्याच्यामध्ये, की जिथं मोटिवेशन मिळत नाही आहे, किंवा या ठिकाणी डिप्रेशन येत आहे, रिलेशनशिपमध्ये स्ट्रेस जास्त येतोय, बर्नआउट तुम्ही होताय, लक्षात, लाईफ बोरिंग होते, तर अशा गोष्टी वॉन्ट्स मधनं कट करायच्या, लक्षात. कारण तुम्हाला सगळ्याच तुमच्या या ज्या काही गोष्टी आहेत ज्या मी आता सांगितल्या दुसऱ्या 30% बद्दल, ह्या सगळ्याच काढून नाही टाकता येणार, त्या लागतील लाईफमध्ये. ते नसेल तर लाईफ बोरिंग व्हायला लागेल, डिप्रेशनमध्ये तुम्ही जाल, प्रॉब्लेम क्रिएट होतील. त्यामुळे तुम्हाला हाही बॅलन्स करता यायला पाहिजे. वर्क लाईफ बॅलन्स जसा म्हणतो आपण तसा तुम्हाला आवश्यक गोष्टी आणि ह्या गरजेच्या नाही आहेत, पण मला या ठिकाणी चांगलं जगण्यासाठी आवश्यक आहेत, त्यासाठी तुम्हाला आवश्यक असू शकतात, लक्षात घ्या. आता या मॅनेजमेंट नंतर जो सगळ्यात महत्वाचा भाग जो पहिला करायला सांगितलं त्याच्यावर शेवट चर्चा करतोय आपण, लक्षात घ्या, ते आहे 20% सेव्हिंग. 20% सेव्हिंग जे आहेत, हा भाग या ठिकाणी त्याचं देखील बायफर्गेशन असणं गरजेचं आहे. म्हणजे त्याची सुरुवात करत असताना तुम्हाला काय करायचं आहे, की 25% इमर्जन्सी फंड त्या 20% मधले दर महिन्याला तुम्ही रिझर्व्ह करत चला. आणि ते कधीपर्यंत? जोपर्यंत तुमचं 6 महिन्याचं, वर्षाचं तुम्ही जे टार्गेट ठेवलेलं आहे तिथपर्यंत तुम्ही पोहोचत नाही तोपर्यंत. त्याच्यानंतर या ठिकाणी लक्षात घ्या, की रिटायरमेंट 30%ची या ठिकाणी रिटायरमेंट 60 वर्षाच्या नंतरच्या वयासाठी काय करायचं त्याच्या प्लॅनिंगच्या लागा. त्याच्यामध्ये शॉर्ट टर्म गोल्स काही असतील, 2-3 वर्षामध्ये काय लागणार असेल तुम्हाला त्याच्यामध्ये, घरात काही लग्न कार्य आहे, घरात काही छोट्या गोष्टी घ्यायच्या, तुम्हाला एखादी बाईक घ्यायची आहे, कार घ्यायची आहे 2-3 वर्षामध्ये, त्याच्या प्लॅनिंगसाठी थोडीशी बचत करू शकता. त्यानंतर या ठिकाणी तुमचं जे काही कर्ज आहे ते कर्ज कमी करण्यासाठी एक प्लॅनिंग म्हणून 15% सेव्हिंग मध्ये ठेवू शकता, लक्षात घ्या. आणि इन्शुरन्स प्रीमियमसाठी एक 10% त्याच्यातलं असू शकतं. हे 20% वर आपण बोलतोय, लक्षात. म्हणजे प्रत्येक घटक कोणकोणता आहेत? पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं तुमचं इमर्जन्सी फंड. तुमच्या नीड्स ज्या पहिल्या टप्प्यात आपण बघितल्या 50%च्या, त्याच्या 6 पट,
लक्षात, म्हणजे तुमचे या ठिकाणी 15,000 रुपये महिन्याची गरजेच आहे, त्याच्या 6 पट तुमच्याकडे या ठिकाणी कमीत कमी सेव्हिंग असायला पाहिजे. इमर्जन्सी फंड हा बेसिक रूल झाला. पण तुम्हाला स्टँडर्ड लाईफ जगायचं असेल तर तुमच्या टोटल पगाराच्या, म्हणजे आज 30,000 रुपये पगार तुम्ही खर्च करताय ना, तर त्याच्या 6 पटीनं तुमच्याकडे म्हणजे 1,80,000 रुपये कायम स्टोअर असायला पाहिजेत. म्हणजे अचानक काही गोष्टी आल्या तरी तुम्ही ते सर्व्हाइव्ह करू शकाल. हे प्लॅनिंग मित्रांनो कदाचित आज सर असं कुठं असतं का, आज आम्ही आजचं बघतोय उद्याचं त्याच्या पद्धतीनं चालते, पण प्रयत्न केल्यानंतर हे पॉसिबल. हे 500 रुपये करा ना, महिन्याच्या 500 रुपयाच्या बजेटपासून सुरुवात करा, 5,000 पर्यंत करा, सवयी लावा स्वतःला. नक्कीच काहीतरी या ठिकाणी यातनं पॉझिटिव्ह घडेल. लक्षात घ्या. कशासाठी लागतं? आजारपण, नोकरी गेली, अपघात झाला, मोठी दुरुस्ती आली, अचानक काही खर्च आले, फॅमिली इमर्जन्सी आली, तर ह्या गोष्टी होऊ शकतात. लक्षात घ्या. कुठे ठेवायचा याच्यावर आपण बघितलं, म्हणजे लिक्विड म्युच्युअल फंड्समध्ये, सेव्हिंग अकाउंटला स्वॅप एफडी बनवून त्याच्यामध्ये शॉर्ट टर्म एफडी ठेवायची. स्टॉकमध्ये आणि रिअल एस्टेटमध्ये इमर्जन्सी फंड गुंतवायचा नाही, हे लक्षात त्याच्यावरती. त्यानंतर या ठिकाणी दुसरा टप्पा त्यातला येतो रिटायरमेंटसाठीचं प्लॅनिंग जे करतात लोक, की त्याचं साधारणतः आयुष्य 80 वर्षाचं पकडून 80 प्लस, मग त्याचे मेडिकलच्या कॉस्ट, त्याची मुलांच्यावरची डिपेंडन्सी कमी व्हावी, महागाई दर या ठिकाणी आपल्याला सहन झाला पाहिजे का, त्याच्यात आपण जगू शकलो पाहिजे, या दृष्टिकोनात या ठिकाणी पुढची गुंतवणूक आहे, ज्याच्यामध्ये पीपीएफ, ईपीएफ, एनपीएस, लक्षात, इक्विटी म्युच्युअल फंड, एसआयपी, अशा काही गोष्टी तुम्ही या ठिकाणी त्याचा विचार करू शकता. कंपाऊंडिंगची जादू जी आहे, ज्याला आपण एसआयपी म्हणतो, दर महिन्याला 5,000 रुपयाची एसआयपी, लक्षात, 12% रिटर्न देते 30 वर्षापर्यंत, तर साधारणतः या ठिकाणी 1.2 कोटी रुपये पर्यंतचे या ठिकाणी तुम्हाला रिटर्न्स मिळू शकतात. हा भाग आपण या ठिकाणी थोडासा बघितला पाहिजे. शॉर्ट टर्म गोल्स, 1 ते 5 वर्षापर्यंतच्या गोल्ससाठी तुम्हाला समजा 1 लाख रुपये व्हॅकेशनसाठी, कारसाठी 5 लाख रुपये, वेडिंगसाठी 5 ते 10 लाख रुपये, डाऊन पेमेंट एखाद्या गोष्टीसाठी द्यायचंय, घर वगैरे घ्यायला 5-10 लाख रुपये, तर या गोष्टी हळूहळू जमवू शकता, हे लक्षात त्याच्या पद्धतीनं. हायर एज्युकेशनसाठी पैसे लागणार आहेत. मित्रांनो, पहिली गोष्ट लक्षात घ्या की या लेवलला जाऊन आपण आपल्या आर्थिक नियोजनासाठीचा विचार मांडला होता का, तर या प्रश्नाचं उत्तर कदाचित नाही असे येऊ शकतं. आज तुम्ही ज्या वेळेला आर्ट्स, कॉमर्स, सायन्स किंवा पारंपरिक शिक्षण व्यवस्थेमध्ये आहात, प्रोफेशनल कोर्सेसमध्ये आहात, शिकण्याच्या माध्यमातून म्हणजे घर चालवण्यासाठी, जगण्यासाठी उत्तम पैसा सनदशीर मार्गाने कमवता आला पाहिजे, हे उच्च शिक्षणाचं एक महत्वाचं उद्दिष्ट, बाकी सगळ्या उद्दिष्टांबरोबर लक्षात घ्या. पण तो आलेला पैसा व्यवस्थित या ठिकाणी जपता देखील आला पाहिजे, तो वाढवता आला पाहिजे, यासाठी आपण या ठिकाणी हे प्रयत्न करत आहोत, हे लक्षात त्याच्यावर येतं. त्यानंतर या ठिकाणी काही प्रायोरिटीचे डेप्ट, क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन, कार लोन, होम लोन, हे जे काय ते संपवायचे असतील, कट करता आणायचे असतील, तर त्यासाठी काही प्रोव्हिजन्स करावे लागणार तुम्हाला आहे, ते लक्षात घ्या. आता हे जे आज आपण बघितलं, हे फक्त तोंडओळख आहे मित्रांनो. म्हणजे सगळ्या पद्धतीचे विद्यार्थी ज्या वेळेला आपल्या ह्या सिरीजमध्ये आहेत, की जिथं तुम्ही अजून काहीच कमवत नाही, आई वडील तुम्हाला या ठिकाणी शिक्षणासाठी खर्च करतायत, तुम्ही या ठिकाणी ग्रो करताय, त्यांनी तुम्हाला एक प्रोटेक्शन वॉल दिलेला आहे, हा भाग आहे. दुसरा भाग असा आहे की तुमच्यापैकी काही विद्यार्थी असे आहेत की जे काम करून शिकताय, कॉलेजला जायचं, त्यानंतर उरलेल्या वेळेमध्ये काम करायचं, आणि त्यातनं या ठिकाणी मला काही ना काहीतरी गोष्टी या ठिकाणी स्वतःच्या खर्चासाठी वापरता येतील, अशा आहे. काही विद्यार्थी असे आहेत की काहीतरी वडिलांच्या चुकीमुळं, फॅमिलीच्या चुकीमुळं कर्ज इतकं झालेलं आहे, डिस्टर्बन्स, फॅमिली इतकी डिस्टर्ब झालेली आहे, कोणीतरी फसवलेलं आहे, काय झालंय, त्यामुळं आता काम करण्याशिवाय पर्यायच नाही, घर चालवत शिक्षण कंप्लीट करतायत, असेही काही विद्यार्थी आहेत, लक्षात आहे मित्रांनो. आणि काही असे आहेत की अतिशय समृद्ध बॅकग्राऊंड मधनं सगळ्यात या ठिकाणी गोष्टी त्यांना मिळत आहेत आणि पुढे आहेत. सगळ्यांना नियम सारखा आहे, लक्षात घ्या. लक्षात, सहानुभूतीवर कुठलंच या ठिकाणी सक्सेस मिळत नसतं. सहानुभूतीनं तुम्हाला या ठिकाणी ठीक आहे, सगळे तुमच्याविषयी सिंपती व्यक्त करतील, सहानुभूती या ठिकाणी तुम्हाला दाखवतील आणि निघून जातील त्याच्यामध्ये. हा रूल सगळ्यांना सारखायचा आहे. आपल्याला कधी ना कधी आपल्या फायर मुवमेंटसाठी स्वतःला तयार करायचं असेल तर काही शिस्त आपल्याला लावावी लागेल, लक्षात घ्या. आणि जरुरी नाही मग तुम्ही मला सर जरासं चांगलं कमवायला लागलो की मग प्लॅनिंग करतो. ज्या दिवशी समजलंय त्या दिवशीपासून त्याच्यावर काय प्लॅनिंग करू शकतो का, त्याच्यावर विचार करा. त्यामुळे आजचा टास्क काय आहे की पहिला हा 50-30-20 चा नियम काय आहे, हा लक्षात. ज्या प्रोफेसरने शोधला त्याच्याविषयी माझ्याकडे काहीतरी चुकीची इन्फॉर्मेशन आता गेली असं मला स्वतःला वाटतंय, तर ते शोधून काढा. काय, कोण व्यक्ती आहे, कशा पद्धतीने शोधला, त्याचा आउटकम काय आहे, किती ठिकाणी याचे पॉझिटिव्ह रिझल्ट दिसत आहेत, भारतीयामध्ये काही याचे प्रमाण दिसतात का, अमेरिकेच्या लोकांना हे सहज शक्य का झालं, आपल्याकडे का जमत नाही, त्याच्यामध्ये किती टक्के लोकांना हे माहीत आहे
आलं लक्षात? या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी थोडंसं एक 10 मिनिटाचा वेळ द्या सेशन संपल्यानंतर आणि तुम्ही स्वतः या ठिकाणी स्टडी करा. हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या. तर आजच्या सत्रामध्ये उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो आणि हे सत्र संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद.